नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि लोकसत्तेच्या मंचावर त्यांची मुलाखत घेण्यात आली। देवेंद्र फडणवीस हिंदी मराठी चॅनलला अनेकदा मुलाखत देत असतात, पण जेव्हा त्यामध्ये काही नवीन दावा केला जातो, नवीन मुद्दा असतो, तेव्हा त्यावर चर्चा करणं हे अधिक बरं वाटतं आणि आज मी त्याची चर्चा करणार आहे। तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की खोटं बोलणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं संघ परिवार किंवा भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या पूर्वीच्या त्यांचा जो जनसंघ होता त्यांना वाटत होतं की काय अशा प्रकारची टीका वर्षोनुवर्ष होते। सातत्याने खोटं बोलणं, नेहरूंच्याबद्दल, इंदिरा गांधींबद्दल वाटेल त्या खोट्या नाट्या कहाण्या कंड्या पिकवणं, गॉसिपिंग करणं, महात्मा गांधींबद्दल सुद्धा वाटेल त्या गोष्टी पसरवणं, हे संघ परिवारांनी वर्षोनुवर्ष केलं। त्यामुळे असत्य कथन हेच आपलं जीवित कार्य आहे असं मानणाऱ्यांच्या सान्निध्यामध्ये जे वावरतात किंवा हे संस्कार घेऊन जे पुढे येतात असे अनेक नेते आहेत आणि या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा देखील आहे। नरेंद्र मोदी किती खोटं बोलतात वारंवार हे आपण ऐकलेलं आहे। रोजगारापासून ते अनेक गोष्टी, अनेक आश्वासन त्यांनी दिली आणि अजिबात पूर्ण केली नाहीत हे आपल्याला माहिती आहे। पण नरेंद्र मोदींनी अनेक खोट्या गोष्टी सुद्धा सांगितल्यात, कंड्या पिकवलेल्या आहेत, असत्य कथन वारंवार केले, याचे अनेक पुरावे देता येतील, ते आत्ता मी देत नाही, अनेकांनी दिलेलेही आहेत। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते बघू आपण। पहिल्यांदा त्यांनी एका चॅनलला जी मुलाखत दिली त्यामध्ये असा दावा केला की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे ठरलेलंच नव्हतं। आता याच्यावर इतका काथ्याकूट गेले 5 वर्ष झालेले आहे आणि उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ एक रिलीज केला आहे आणि तो पुरावा दाखवला आहे की त्यांनी मला वाटतं मातोश्री बाहेर जे समर्थक आपले जमले होते, जे नेतागण जमले होते, त्यांना वाटाघाटीनंतर सांगितलं की अडीच वर्ष आणि हे सर्व पदांबाबत 50% वाटप करण्याचं ठरलेलं आहे हे त्यांनी सांगितलं। सर्व पदांबाबत हे निक्षून त्यांनी सांगितलं। आपल्या जे कोणी आपले सहकारी होते ते अस्वस्थ होते, त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्यालाही मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे। 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांनी ते भोगलं आणि आता आपल्याला मिळालं पाहिजे आणि तसं वचन अमित शहा यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांच्या घरी, त्यांच्या खोलीमध्ये तिथे आश्वासन दिलेलं आहे, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत होते। त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की काय त्यांच्या चर्चा झाल्या ती माहिती नाही, कारण अमित शहा हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष, तेव्हा ते अध्यक्ष होते आणि देवेंद्र आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। मी बाहेर बसलो होतो, मला काही माहीत नाही। आता ते सांगायला लागलेले आहेत की असं काही ठरलेलंच नव्हतं आणि उलट अमित शहानी मला फोन करून सांगितलं की हे काहीही ठरलेलं नाही आहे आणि ते आग्रह धरत असतील की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा, तर तो आपल्याला ते मान्य नाही असं सांगून टाका तुम्ही। मग ते सांगून जर टाकावं असं सांगितलं होतं अमित शहानी, ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी बराच काळ सांगितलेली नव्हती, ती आत्ताच सांगितली किंवा त्याच्या अगोदर एखाद्या मुलाखतीत सांगितली असेल। त्याच्या अगोदर ते काय म्हणाले मला माहितीच नाही यांच्यात काय बोलणं झालं। म्हणजे शब्द कसे फिरवतात ते बघा। आणि जर अमित शहानी हा निरोप द्यायला सांगितला होता तर फडणवीस वारंवार उद्धव ठाकरेंना फोन का करत होते आणि उद्धव ठाकरे ते फोन घेत नव्हते असं ते म्हणाले। मग आता फडणवीस म्हणतात की फार तर आम्ही उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहोत, हे पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहोत। त्याच्या अगोदर ते म्हणत होते की मुख्यमंत्रीपद आम्ही देणार नाही, आम्ही असं कुठलंही काय म्हणतात आश्वासनच दिलं नाही। हे आत्ता ते सांगायला लागलेले आहेत। आता फडणवीसांवरती हा विश्वास का ठेवायचा? आता मी तुम्हाला सांगतो की 2019 ते असं म्हणतात की आमच्या जागा अगोदर किती आल्या त्या 122 मला वाटतं 2014 त्या जागा आम्हाला वाटलं की जास्त चांगल्या येतील
122 पेक्षा जास्त येतील. कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमच्यासमोर कोणी पैलवानच नाही म्हणून. पण त्या 122 ऐवजी 105 आल्यानंतर मग उद्धव ठाकरे एकदम जागे झाले. त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण भाजपला खेळवू शकतो, असं फडणवीस म्हटलंय. 105 जागा सुद्धा काही कमी नव्हत्या त्यांच्या जागा. 122 मध्ये सुद्धा ते भाजप स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकत नव्हते. 122च्या वेळी सुद्धा शिवसेना त्यांना अडवू शकली असती. 122 आणि 105 हा प्रश्नच नव्हता. तुम्ही आश्वासन दिलं होतं उद्धव ठाकरे यांना, आणि उद्धव ठाकरे खोटं कशासाठी बोलतील असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की भाजपबरोबर कम्फर्टेबली ते सरकार स्थापन करू शकत होते. तसं सरकार स्थापन केलं असतं तर त्यांना कुठलाही त्रास, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, किरीट सोमय्या, अमित शहा यांची कुठलाही त्रास त्यांना सोसावा लागला नसता. संजय राऊत आणि अनेकांना तुरुंगात जायला लागलं, सूरज चव्हाण यांना जायलाच लागलं नसतं. हा त्रास ते स्वतः अंगावरती कशाला ओढून घेतील. सत्ता त्यांना मिळत होती सहजासहजी. पण यांचं म्हणणं आहे की हे असा आरोप करतायत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदच हवं. त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचं कुठलंही स्टेटमेंट 2019 पूर्वी की मला मुख्यमंत्रीपद हवंय, मला मुख्यमंत्रीपद हवंय, मी पुन्हा येईन असं उद्धव ठाकरे कधीच म्हणाले नव्हते. त्यांचं एक तरी स्टेटमेंट दाखवा की मला काहीही करून मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला सत्तेत जायचं आहे, असं ते कधीही म्हणाले नव्हते. आता फडणवीस असं म्हणतायत की म्हणे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं 2019च्या निवडणुकांच्या अगोदरच ठरलेलं होतं की एकमेकाला मदत करायचं. हा जावई शोध त्यांनी कुठे लावलेला आहे. उलट उद्धव ठाकरे यांचा अनुभव असा होता की अनेक ज्या जागा जिंकून येणार नाहीत अशा जागा शिवसेनेच्या गळ्यात मारण्यात आल्या. शिवसेनेला हव्या त्या जागा देण्यात आल्या नाही, आणि उलट शिवसेनेच्या अनेक ठिकाणी जे उमेदवार होते तिथे त्यांना त्रास देण्याचा किंवा त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार, बंडखोर उमेदवार उभे करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हा शिवसेने उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे. आता माझ्या मनात असा प्रश्न आहे, जर उद्धव ठाकरेंनी मग भाजपला रामराम केला आणि महाविकास आघाडीबरोबर सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू करून सरकार स्थापन केलं, त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांना जर मुख्यमंत्रीपद काही करून हवं होतं तर त्यांनी तेव्हाच एकनाथ शिंदेनं का नाही फोडलं माहीत नाही मला. पण तुम्ही बघा की जेव्हा 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नोव्हेंबरमध्ये, आणि मग डिसेंबर हे वर्ष संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये, साधारण जानेवारी-फेब्रुवारीत करोनाचा उद्भव झाला. त्याच्यानंतर करोनामुळे एकूण आर्थिक परिस्थितीच वाईट झाली. तेव्हा सरकार पाडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला नाही, कारण ते सरकार पाडून उपयोग काय, कटकट सगळी. कारण आपण कुठल्याही लोकांसाठी सवंग योजना जाहीर करू शकत नाहीत, प्रचंड खर्च करू शकत नाहीत. उलट कोविडमुळे लोकांची गाऱ्हाणी दूर करायची, लोकांच्या तक्रारी ऐकत बसायच्या, लोक बोंब मारणार सरकारविरोधात कारण आरोग्य व्यवस्थेबद्दल, ते कशाला कटकट. त्यापेक्षा आपण विरोधात राहू आणि सरकारविरोधात आक्रोश करू, बोंब मारू. आज कोविड महामारीच्या काळातही सरकारला कसं घेरता येईल, कसं अडचणीत आणता येईल, कसं बदनाम करता येईल हे बघू. हे देवेंद्र फडणवीसांनी असं ठरवलं आणि त्याप्रमाणे कोविडच्या काळामध्ये सरकारला सहकार्य करण्याच्याऐवजी सरकारला आरोपाच्या पिंजऱ्यात त्यांनी आणून ठेवलं. हा एक झाला भाग. आता दुसरा भाग सांगतो तुम्हाला. देवेंद्र फडणवीस या मुलाखतीमध्ये, म्हणजे लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत जे म्हणाले ते त्याचा मी प्रतिवाद करणार आहे. काय काय ते थापा मारतात बघा. ते म्हणाले भाजपमुळे युती तुटली किंवा सहकारी पक्षांचं नुकसान झालं असं कधीच झालं नाही म्हणाले ते. भाजपमुळे युती तुटली. 2014मध्ये एकनाथ खडसे यांनी युती आम्ही तोडून टाकतोय अशी स्वतः घोषणा केली. शिवसेनेने घोषणा केली नव्हती ती. भाजपने युती तोडली. म्हणजे पहिलं वाक्यच धारांत असत्य बोलतायत देवेंद्र फडणवीस की युती आमच्यामुळे तुटली असं कधीच झालं नाही. आमच्यामुळे सहकारी पक्षांचं नुकसान झालं असं कधीही झालं नाही म्हणाले ते. मग उद्धव ठाकरेंचा अनुभव काय, अनेक मित्रपक्षांचा अनुभव काय,
भाजपचे मित्र एका पाठोपाठ एक काही काळापूर्वी कसे सोडून गेले त्यांना? शिरोमणी अकाली दलाचा काय अनुभव होता? नितीश कुमार यांनी सुद्धा आपल्याला कसा त्रास झाला होता आता ते त्यांच्याबरोबर हे सांगितलेलं होतं त्यांनी अनेकदा. अगदी शरद यादव जे त्यांच्याच पक्षामध्ये होते, JDUमध्ये, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध तक्रार केली होती अशी की आम्हाला कसा त्रास दिला जातो ते, किंवा आमचे उमेदवार कसे पाडले जातात, आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य कसं केलं जात नाही, हे सांगितलेलं होतं. नितीश कुमार यांनी तक्रार केली होती याबद्दल. चंद्राबाबू जेव्हा आघाडीत होते इंडियाच्या, तेव्हा त्यांनी तक्रार केलेली होती, अनेकांनी तक्रार केलेली होती. हे एक उदाहरण, म्हणजे कसं खोटं बोलतात बघा. मग ते म्हणाले की म्हणजे आमच्या आमची युती किंवा आमची आघाडी असते ती तत्वावरतीच असते, सगळी आम्ही तडजोड करत नाही. मग मला सांगा की मेहबूबा मुफ्ती यांच्याशी जम्मू काश्मीरमध्ये आघाडी करणं ही तत्वांशी तडजोड नव्हती? अजितदादा पवार हे भ्रष्टाचारी आहेत आणि ते आणि त्यांचा पक्ष असा जो आरोप केला होता त्यांना बरोबर घेतलं, ही तत्वांशी तडजोड नव्हती? आणि आता तुम्ही म्हणता आम्ही तडजोड कधीच केली नाही, आमची विचारसरणी पक्की आहे. मग अजितदादांना जेव्हा बरोबर घेतलं तेव्हा लोकांनी विचारलं की बाबा तुम्हीच असं कसं काय केलं हे? तेव्हा ते म्हणाले की त्यांची विचारसरणी वेगळी आहे, पण कधी कधी राजकारणात तडजोड करावी लागते. देवेंद्र फडणवीस कसं शब्द फिरवतात सोयीस्करपणे याची ही उदाहरणं मी तुम्हाला देते. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की अण्णा द्रमुक पक्षाशी भाजपची आघाडी होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई त्यांनी काय केलं? त्यांनी अण्णादुराई जे अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक त्यांच्यावरती तोफ लागली आणि जयललितांना शिव्या घालायला सुरुवात केली. त्यामुळे अण्णा द्रमुकचे नेते चिडले आणि त्यांनी भाजपशी संबंध तोडून टाकले. मग तुम्ही मित्रपक्षांना कसं वागवता? आम्ही चांगलं वागतो, आम्ही एकोप्याने वागतो, आम्ही कधी तडजोड करत नाही आणि मित्रपक्षांना दगा देत नाही असं फडणवीस म्हणतात. हे काय आहे? मग अजून एक उदाहरण देतो. तामिळनाडूमधला VCR हा पक्ष जो आहे त्याचे थिरुमवल नावाचे नेते आहे, प्रदेशाध्यक्ष. त्यांनी असं म्हणले की भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मतपेढीमध्ये घुसते, त्यांच्याशी दोस्ती करते आणि त्यांची मतपेढी काबीज करण्याचा प्रयत्न करून त्यांना संपवते. प्रादेशिक पक्षांना देशात भवितव्यच नाही, प्रादेशिक पक्ष संपणार आहेत असे स्वतः नड्डाजी म्हणाले होते, जे भाजपचे आजही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रकाश सिंग बादल यांचा पक्ष कोणी संपवलेला आहे? जे त्यांचे शिरोमणी अकाली दल हा मित्रपक्ष होता, तो पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपने केला असा त्यांच्याच पक्षाचे अनेक नेते जाहीरपणे आरोप करतात. आता ते आघाडीमध्ये नाहीत, इंडिया आघाडीमधनं शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांच्या विरोधात कृषी कायदे जे नवीन झाले होते त्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात होते, त्यावेळी शिरोमणी अकाली दल बाहेर पडला. आता हे म्हणतात की आम्ही कोणाचं लांगुलचालन करत नाही आणि आम्ही देशविघातक शक्तींशी आम्ही हातमिळवणी करत नाही, असं देवेंद्र फडणवीस आणि पंजाब पक्षाचे नेते अनेकदा म्हटलं. शिरोमणी अकाली दल हा पक्ष नाही, या पक्षातले काही प्रवृत्ती या खलिस्तानवाद्यांशी जवळीक करणाऱ्या होत्या, अशा अनेक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल ते मवाळ भूमिका घेत होते, पण त्या शिरोमणी अकाली दलाशी भाजपची अनेक वर्ष मैत्री होती की नाही? त्यावेळी तुम्हाला राष्ट्रविघातक प्रवृत्ती, राष्ट्रद्रोही आहेत, अमुक देशद्रोही आहेत असं म्हणावंसं वाटलं नाही? त्यामुळे हा सगळा फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांचा कसा लबाडीचा युक्तिवाद आहे याची उदाहरणं मी तुम्हाला देतोय. आम्ही विचारांशी तडजोड करत नाही असं म्हणणारे अजितदादांशी तडजोड करतात. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांचं नाव घोषित केलं असं फडणवीस म्हणाले. त्यासाठी किती जागा निवडून याव्यात ही अट नव्हती. म्हणजे नितीश कुमारने आम्हीच आधीच प्रॉमिस केलं होतं म्हणे की तुमच्या जागा कमी आल्या तरी काही हरकत नाही, तुम्हीच मुख्यमंत्री पद भूषवायचं. हे जर तुम्ही नितीश कुमारांना आश्वासन देऊ शकता
तर मग उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊ, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद व्हायला सिद्ध झाले नव्हते. एकनाथ शिंदे होऊ शकले असते, कोणी होऊ शकलं असतं. मग त्यावेळी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बाबत अशी लिबरल भूमिका का नाही घेतली? नितीश कुमारांच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तरी त्यांना निवडून द्यायची, तरी ते मुख्यमंत्रीपद म्हणून चालले असते. आणि आता म्हणतात भाजपच्या बाबत ते की भारतीय जनता पक्षाचा मोठा पक्ष आहे, आमच्या जागा जास्त असताना आम्ही कशाला देऊ त्यांना मुख्यमंत्रीपद, असं भाजपचे नेते म्हणत होते. मग मी तुम्हाला सांगतो, विचारतो असं की मग जर उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको होते आणि त्यांना असा आम्ही शब्द दिला होता म्हणता, मग एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून का स्वीकारलं तुम्ही? त्यावेळी देखील भाजपच्या जागा एकनाथ शिंदेपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होत्या. मग त्यांना मुख्यमंत्रीपद तुम्ही का दिला? केवळ एकाच कारणासाठी की उद्धव ठाकरेंना वाकुल्या दाखवण्यासाठी, त्यांना डिवसण्यासाठी, त्यांना त्रास व्हावा, त्यांना चीड निर्माण व्हावी म्हणून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेना आम्ही मुख्यमंत्रीपद देतो. ही भाजपची नीती आहे. मित्रपक्षांना, आपल्या अनेक वर्षांच्या मित्रांना ते कसं वागवत आहेत ते लक्षात घ्या. आता अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. हे असं म्हणाले की महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. याचा अर्थ काय आहे? आणखी काही काळ म्हणजे किती वर्ष? 2029 मध्ये 100% भाजपची सत्ता महाराष्ट्रात येईल असं अमित शहा म्हणाले होते. याचा अर्थ असा आहे की 5 वर्षासाठी आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत असं आपण समजून जातो. पण पुढची निवडणूक म्हणजे जेव्हा 2029ची निवडणूक जवळ येईल तसतसे अजितदादा पक्ष यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष हे संपवण्याची शक्यता आहे. त्यांना ते नको आहे, कारण 100% भाजप कसा होणार? मग त्या पक्षांचं खच्चीकरण करणं हे त्यांचं ब्रीदवाक्य असेल. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपला आणखी मित्रांची गरज नाही, आणखी मित्रांची गरज नाही म्हणतात. आणि भाजपचे काही नेते असं म्हणतात की आमच्या ज्यांना यायचं आहे आमच्याकडे त्यांचं स्वागत आहे असं म्हणतात भाजपचे काही नेते. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले तर आनंद होईल म्हणून. तेव्हा मग फडणवीसांनी लगेच सांगितलं की कोणी लग्नात कोणाच्या काही गाठीभेटी झाल्या म्हणून त्याच्यावर काही राजकारण बदलत नाही, आम्हाला कोणाची म्हणजे आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज नाही असं ते म्हणतात. आता उद्धव ठाकरेंची गरज नाही आहे त्यांना, हे ठीक आहे. पण मग उद्धव ठाकरेंना तरी तुमची गरज आहे का? गरज वाटते? उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण, कालचं भाषण तुम्ही बघितलं तर ते आजही दिल्लीच्या नेतृत्वाविरोधात जोरदार टीका करतात. आज त्यांनी तर महाराष्ट्राच्या सरकारवर सुद्धा टीका केली. हे अनेकांचं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सलगी वाढली असं जे बोललं जात आहे, पण प्रत्यक्षामध्ये आज आणि काल त्यांनी टीका केली महायुती सरकारवर. पीक विमा योजनेमध्ये कसा फ्रॉड चालू आहे, लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्याच्यामध्ये आता अनेक बहिणींना त्या योजनेनं कटाप कसं केलं जात आहे. शिवभोजन थाळी सारखा चांगला उपक्रम जो उद्धव ठाकरेंनी सुरू केला तो बंद करण्याची कारस्थानं कशी झालीत, यावरती हल्लाबोल केला. म्हणजे केंद्र सरकारवर विरोधात ते बोले, आपच्या बाजूने केजरीवाल यांच्या बाजूने त्यांनी वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी. शिवाय त्यांनी महायुती सरकार जे देवेंद्र फडणवीस नेते ते त्या सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला. त्या सरकारच्या कामाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. अनेक प्रकारची टीका त्यांनी आजही केली उद्धव ठाकरे. तेव्हा जर फडणवीसांना उद्धव ठाकरेंची गरज नाही तर उद्धव ठाकरेंनी गरज नाही त्यांची. आज तरी असं चित्र आहे. आता बघा, शिंदे नाराज आहेत, या कंड्या आहेत असं देवेंद्रजी म्हणणार आहे. त्यांचा चेहराच म्हणे गंभीर आहे. आता तसं जर होतं तर मुख्यमंत्री पद मला हवं म्हणून हट्ट धरून कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे. सगळ्या वर्तमानपत्रात सगळ्या चॅनलवरती या बातम्या आलेल्या. अधिकृतपणे कोणी सांगत नाही, जाहीरपणे. तो एकनाथ शिंदे कसं आहे, गपचूप अंधारात सगळ्या गोष्टी करतात. जाहीरपणे काही म्हणत नाहीत की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे, पण ते रुसून आपल्या दरेगावी जाऊन बसतात. आता पालकमंत्री पदावरनं मतभेद झाले
आणि शेवटी 2 जिल्ह्यांबाबत तर अजून तिढा चालू आहे. त्याला स्थगिती दिली आहे, नाशिक आणि रायगड जिल्ह्याबाबत. हे तर मतभेद झाले. कोणी नाराज नाही असं म्हणता तुम्ही, मग हे मतभेद कशाचं लक्षण आहे? अजून एक गोष्ट सांगतो की तसं ते म्हणाले की आमच्या पक्षांचं अतिशय चांगलं इक्वेशन आहे, काहीच मतभेद नाही. आता मी तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवडला महेश लांडगे जे भाजपचे आहेत, त्यांनी तिथे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आणि अजितदादा होते, अनेक योजनांचं अनेक प्रकल्पांचं उद्घाटन वगैरे कार्यक्रम झाले. त्यावेळी पिंपरी चिंचवडच्या सगळा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय लांडगेंनी कोणाला दिलं? फडणवीसांना. तेव्हा अजितदादांना सांगावं लागलं की अरे गेले अनेक वर्ष आमची जेव्हा सत्ता होती तेव्हा मी तिथे अनेक कामं केलेली आहेत, ज्याचं श्रेय त्याला द्या. आता हे मतभेद नाही आहेत, जाहीरपणे मतभेद तिथे दिसून आले, जाहीरपणे. धनंजय मुंडे या विषयावरनं भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा यांच्यातले मतभेद प्रकट झालेले आहेत. धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यासाठी सुरेश धस यांची निवड देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मतभेद आहेतच ना. आजची गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या अनेक योजनांबाबत ते स्थगित झाली आहे, बंद झालेले आहेत. प्रताप सरनाईकांनी सांगितलं की तसं अजून काही झालेलं नाही. अगदी शिवभोजन थाळी किंवा अन्य गोष्टींबाबत प्रताप सरनाईक म्हणाले तसं काही निर्णय झालेला नाही अजून. त्या योजनेबाबत की तीर्थयात्रा, सिनियर सिटीजन्सना मोफत तीर्थयात्रा घडवली जाते, ती योजना स्थगित होणार अशी बातमी आली, बंद होणार अशी बातमी आली. तेव्हा प्रताप सरनाईक म्हणाले तसं काही नाही. आता या योजना बंद होणार आहेत, स्थगित होणार आहेत, या बातम्या कोण देत होतं? ते भारतीय जनता पक्षाच्याच गोटातनं दिल्या जातात किंवा अजितदादांच्या गोटातनं दिल्या जातात काही बातम्या. त्यामुळे मतभेद नाही असं नाही, मतभेद आहेत. एसटी म्हणजे परिवहन खात्यातल्या काही गोष्टी घडल्या, त्याचा पत्ताच नव्हता प्रताप सरनाईकांना, जे शिंदे सेनेचे आहेत. प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांच्याबाबत जे काही निर्णय झालेले आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली शिंदे सेनेला. शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये मतभेद 100% आहे, 100%. त्याचे अनेक पुरावे आहेत. आता देवेंद्रजी म्हणाले की सामाजिक सलोखा राखण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. काय प्रयत्न केले सरकारने सामाजिक सलोखा वाढवण्याचे? उलट जरांगेंच्या विरोधात छगन भुजबळांना बोलायला कोणी सांगितलं? लक्ष्मण हाकेंना कोणी उभं केलं? जरांगेंच्या विरोधात बोलण्यासाठी अनेक कागदी नेत्यांना कोणी पुढे आणलं? एखादा बुवाला कोणी पुढे आणलं? हे लोकांना कळत नाही असं नाही. तेव्हा सामाजिक सलोखा राखण्याचे कोणतेही प्रयत्न न करता उलट सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीस थापा मारू नका तुम्ही. काहीही तुम्ही सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाही. आणि तसंच असतं तर नितेश राणेंना चाप लावला असतं तुम्ही. एक मी तुम्हाला ओबीसी आणि मराठा सांगितलं तो मुद्दा, पण नितेश राणे हे हिंदू मुस्लिम या संबंधांबाबत त्याच्या अनुषंगाने लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वाटेल ते बोलतायत. ते मंत्री आहेत. आता त्यांचा कान देवेंद्र फडणवीस कधी पकडणार हा प्रश्न आहे. सामाजिक सलोखा बिघडवणारे जे नेते आहेत त्यांना तुम्ही काय केलं आतापर्यंत? काहीच केलं नाही तुम्ही. अजून एक गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की म्हणजे आमच्या सरकारमध्ये गुंतवणूक कशी येते, मग MOU होतात, म्हणजे परस्पर सामंजस्यांचे करार वेगवेगळ्या कंपन्यांशी, ते आमच्या काळात ते प्रत्यक्ष कारखाने प्रकल्प साकारण्याची टक्केवारी, साकारले जाण्याची टक्केवारी कशी वाढलेली आहे, म्हणजे आमचंच काम कसं चांगलं आहे हे स्वतःच सांगतात. म्हणजे आमचं काम चांगलं आहे आणि उद्धव ठाकरेंचं काम चांगलं नाही असं त्यांना सांगायचं. ते म्हणाले की त्यांच्या काळात MOU प्रत्यक्षात येण्याचं प्रमाण 35-40% होतं, आमच्या काळात ते त्याच्यापेक्षा खूप वाढलेलं आहे. आता ही टक्केवारी त्यांनी कुठून आणली मला माहिती नाही. ती ऑथेंटिक आहे का याची मला कल्पना नाही, कारण हे अशा प्रकारचा वाटेल ती आकडेवारी सांगण्याबाबत ही लोक प्रसिद्ध आहेत.
आता तुम्हाला सांगतो, जर खरी आकडेवारी सांगायची असतील अजून, तर आर्थिक सल्लागार परिषद जी आहे पंतप्रधानांची, त्या आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या आर्थिक कारभारावर ताशेरे ओढलेले आहे. त्यानंतर नीती आयोगाने म्हटलं की वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र जो 4थ्या स्थानावरती होता तो 6व्या स्थानावरती गेलेला आहे. बिघडलं आहे महाराष्ट्राचं आरोग्य. सामाजिक आणि आर्थिक खर्चामध्ये महाराष्ट्राच्या खर्चात घट झालेली आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात असं झालेलं नव्हतं, त्यापेक्षा खूप खाली आपण आलो आता, हे स्वतः नीती आयोग सांगतो. नीती आयोगाने उद्धव ठाकरेंचं आरोग्य क्षेत्राच्या कामाचं जाहीर कौतुक केलं होतं. हायकोर्टाने केलं होतं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं. पण यांच्या हे लक्षात नाही. नीती आयोगाने असं म्हटले की कर्जाच्या रकमेचा वापर आधीच्या कर्जाच्या फेडण्यासाठी होतोय. 9 लाख कोटींवरती कर्ज गेलेलं आहे. नवीन कर्ज घ्यायचं, ते आधीचे कर्जाचे हप्ते फेडायचे. पण लोकांच्या हिताचे खर्च होतच नाहीत ना. त्यामुळे आता बघा, आरोग्यावरती खर्च 5.60% आहे इतर अनेक राज्यांचा, आणि आपल्या महाराष्ट्राचा 4.3% आहे. नंतर हा जो GBS हा जो नवा रोग आहे, त्याच्यामुळे कशामुळे झाला, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य नाही आहे. मग तो पुण्यातला असेल, नगरमधला असेल, टँकरमधलं जे पाणी येतं खराब आहे पाणी. याच्यावरती काय करतात हे लोक? हे एकनाथ शिंदे प्रसिद्ध करत होते की अमुक माणूस आजारी पडला, मग आम्ही कसा त्याला मदत केली, याचे लगेच व्हिडिओ करायचे, रील्स टाकायचे. पण तुम्ही जो एकूण खर्च होता आरोग्यावरचा तो तुमच्या काळात कमी झाला होता खर्च. त्याचं काय? तेव्हा दिशाभूल करायची, केवळ जाहिरातीच्या माध्यमातून वाटेल त्या गोष्टी फेकाफेक करायची, हेच चाललेलं आहे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू. हे म्हणतात की आमच्या सरकारमध्ये कोणी नाराज नाही, काही मतभेद नाही, देवेंद्र फडणवीस सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. आता बघा, तानाजी सावंत शपथविधीलाच गेले नाही, जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली. जळगाव जामोदचे भाजपचे आमदार 5वेंदा आलेत निवडून, संजय कुटे, फडणवीसांच्या जवळचे, त्यांचे समर्थक त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामा द्यायची पदाचे राजीनामा देण्याची तयारी केली होती. जाहीरपणे त्यांनी ही बोलून दाखवली भावना की संजय कुटेंना का नाही मंत्रिपद मिळालं. जात पाहून मंत्रिपद दिलं जातं असं विजय शिवतारे म्हणाले. नंतर क्रीडा मंत्रिपद मिळालं, ते काही महत्त्वाचं खातं नाही. दत्ता भरणे नाराज होते, त्याच्यामुळे नाराजी वारंवार प्रकट झाली. पालकमंत्रीपद मला मिळणारच आणि ताबडतोब मिळालं पाहिजे असं भरत गोगावले म्हणाले, ते अजून मिळाले नाही त्यांना. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाही, सगळं छान चाललेलं आहे, सगळे आनंदात आहेत. आपण सगळेजण काही फुगड्या खेळत आहेत एकमेकाशी, असं देवेंद्र फडणवीस जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते संपूर्ण खोटं आहे, पूर्ण खोटं आहे. माझं म्हणणं असं आहे की फडणवीस, तुम्ही कधीतरी खरं बोला, कधीतरी सत्य बोला. विरोधी पक्षांबद्दल सुद्धा आदरभाव बाळगा, काहीतरी चांगलं बोला. का त्यांच्यात काहीही गुण नाही, सगळे गुण तुमच्यामध्येच आहेत. ही अतिशय वाईट प्रवृत्ती आहे, अशा प्रकारची वाईट स्वभाव आहे. विरोधी पक्षांच्या चांगल्या गुणांचा, टीकेचा आदर केला पाहिजे. पण तुम्ही फक्त वाक्य म्हटला की नाही आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असावेत असं आम्हालाही वाटतं, असं म्हणायचं, प्रत्यक्षात वारंवार त्यांचा अनादर करायचा, त्यांच्याबद्दल कुत्सित कमेंट्स करायच्या, त्यांच्याबद्दल अफवा पसरवायच्या, आणि पुन्हा आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं. फडणवीस, तुम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालात. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्रीपद तुमचं हुकलं होतं तेव्हा अस्वस्थ होता, ठीक आहे, ते अस्वस्थतेचा काळ संपलेला आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळून जी काही मेहनत तुम्ही घेतली, तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालेले आता परत. आता तुम्ही एकनाथ शिंदेंना कसं कमी करता येईल, त्यांच्यावर मात कशी करता येईल, किंवा त्यांचा पक्ष कसा खतम करता येईल, याचे कदाचित तुम्ही प्लॅन्स रचत असाल, मला माहीत नाही. कारण तुम्हाला 2029मध्ये स्वबळावरती सत्ता मिळवायची आहे. पण निदान भूतकाळाबद्दल खोट्या नाट्या कहाण्या सांगू नका. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल काही सांगायचं की त्यांचे 2019 अगोदरपासूनच ठरलेलं होतं,
की एकमेकाला मदत करण्याचं वगैरे अशा गोष्टी सांगू नका, अशा थापा मारू नका, त्याच्यावरती कोणाचा विश्वास बसणार नाही. त्या थापांवरती सर्वसामान्य जनता तुमच्या प्रत्येक थापेवरती विश्वास ठेवेल असं समजण्याचं कारण नाही. तुम्ही जिंकून आलेला आहात, चांगली गोष्ट आहे, पण म्हणून तुमच्या प्रत्येक शब्दावरती मतदार आणि जनता विश्वास ठेवेल असं बिलकुल नाही. तुम्ही चांगलं काम करा, आम्ही त्याबद्दल चांगलं बोलू, पण भूतकाळ आणि वर्तमान काळाबद्दल असत्य कथन करू नका, खोट्या नाट्या गोष्टी सांगू नका. लोक त्याला फसणार नाहीत एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.